तर हा ये झिम्बाब्वे या देशनं चलन झिम्बाब्वेन डॉलर. झिम्बाब्वेना $100 म्हणजे आपल्याकडला 317 रुपया. जर आपण झिम्बाब्वे या देशना जर विचार करा की म्हणजे एकदम अल्लक लोक आहेत, अल्लक म्हणजे की मी तुम्हाला एक सांगाना प्रयत्न करस की जसं हजार नंतर लाख येस, त्यानंतर मिलियन येस, त्यानंतर बिलियन येस, त्यानंतर ट्रिलियन येस. ट्रिलियन हा आकडा तुम्ही गुगलवर करी देखा कितला मोठा आकडा आहे की म्हणजे आपण अंदाजा बी नाही लावू शकतो इतला मोठा आकडा आहे. तर झिम्बाब्वे ह्या सरकारने $1 ट्रिलियन नोट छापी टाकी होती की म्हणजे विचार करा तुम्ही कथा घ्या तेच ना $100 म्हणजे जर आपल्याकडला 317 रुपयात तर $1 ट्रिलियन ना नंबर कथा घ्या. तर $1 ट्रिलियन नोट छापानंतर प्रॉब्लेम असा होय ना की लोकसकडे इतला पैसा होई घ्या की म्हणजे प्रमाणना बाहेर पैसा गव्हर्नमेंटने छापे टाकात की म्हणजे सगळ्या लोकसकडे पैसा होई घ्या. पैसा तर होई घ्यात लोकसकडे, पण ज्या पैसासवर आपण गोष्टी विकत लेतस त्या कुठे होत्यात. तर त्या पैसाच मुळे ना इम्पोर्ट होय ना एक्सपोर्ट होय की म्हणजे आयात निर्यात बी तेसल्या करताय नाही. तर देशवर डायरेक्ट गरिबी गई ती. तर ही जी नोट म्हणा आत्मा तुम्ही देख राहणार ना तर ही मनकडे शे, पण आज जर तुम्ही त्या देशमध्ये असाल तर तुम्हाला ही नोट बी दिसणार नाही. म्हणजे आता तेच नाही स्वतःनं चलनच प्रिंट करणं बंद कर दिले. तर झिम्बाब्वे या देशमा आज अमेरिकन डॉलर वापरावं म्हणजे तेच ना स्वतःनं चलन होतं पण तेच नी किंमत करीनी अंदाज लावानी म्हणजे आज तेचले दुसरा देशना चलन वापरणं पडणार. तर झिम्बाब्वे या देशने एक छोटीशी म्हणजे नोट होती म्हणून यादून तर ती स्टोरी मी तुम्हाला सांगायला प्रयत्न करेल.